पक्षाने मला ही उमेदवारी दिली ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. माझे पक्षाचे मुख्यमंत्री हे विकास पुरुष आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत जवळपास 35% तरुणांना संधी देण्याचे एक आश्वासन दिलं होतं. त्यानुसार वसई विरार महानगरपालिकेत अधिकाधिक तरुणांना या निवडणुकीत उतरवण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 7 मधल्या भाजपच्या उमेदवार तेजस्विनी विकास पाटील. ताई, स्वागत आहे आपलं. एक उच्च शिक्षित मतदार म्हणून तुम्ही निवडणुकीत उतरला आहात. लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? प्रचारासाठी अवघे 5-6 दिवस शिल्लक आहेत. नेमके कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचारात उतरला आहात? मी या प्रचारात जे रहिवाशांच्या जे समस्या आहेत म्हणजे रस्ते, लाईट, पाणी आणि जे नाले जे हे आहेत खराब म्हणजे जे पाण्याचा वास वगैरे हे आहे. त्याच्यासाठी मी या प्रचारामध्ये खूप प्रतिसाद मला भेटतोय लोकांकडून आणि मला सांगतायत की आमची ह्या समस्या आहेत, त्या आमच्या समस्या पूर्ण करा. मी त्यांना सांगते की मी हे तुमचा जे पण समस्या आहेत ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करीन. राजकारणात उतरण्याची पहिलीच वेळ आहे. तुम्ही तरुण आहात. पहिलाच अनुभव कसा आहे तुमचा? खूप चांगलं आहे आणि लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगला आहे मला. भाजप, शिवसेना, महायुतीने मला ही संधी दिली. या संधीचं नक्कीच मी सोनं करीन. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्नशील आहात. तुमच्या रॅलीमध्ये सुद्धा महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. लाडक्या बहिणींनी मागच्या 2 निवडणुकांमध्ये महायुतीला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा प्रतिसाद दिला होता. तुम्हाला काय वाटतं, ह्या लाडक्या बहिणी तुम्हाला ह्या निवडणुकीत विजयी करतील का? मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे आणि इतर बहिणी पण मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आहेत. त्यांचा जो काही समस्या असेल ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन आणि जी काही योजना असेल त्यांच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. भाजपनं तुम्हाला एक तरुण वयात मोठी संधी दिलेली आहे. तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर आणखी काही संधी चालून येतील. मोठ्या संधी चालून आल्यानंतर त्या संधीचा नेमका तुम्ही उपयोग कशा प्रकारे कराल? पक्षाने मला ही उमेदवारी दिली ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे आणि पुढे कोणती जबाबदारी माझ्यासाठी दिली ती मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. तुमच्या प्रभागात युवकांची संख्या सर्वाधिक आहे. तुमच्या प्रचार रॅलीत देखील युवक दिसतात. तुम्ही स्वतः एक युवा आहात. अशावेळी युवा नगरसेवक म्हणून तुमचं या प्रभागासाठी नेमकं व्हिजन काय असणार आहे? युवकांना मी रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करीन आणि तरुणी व्यसनाजवळ वळू नये याचा मी पूर्ण प्रयत्न करीन. तुमच्या प्रभागातला 70% क्षेत्र हे जवळपास झोपडपट्टीचं आहे. त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेले कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर हा प्रश्न नेमका कसा मार्गी लावणार? माझे पक्षाचे मुख्यमंत्री हे विकास पुरुष आहेत आणि त्यांच्या मदतीने मी इकडे रिडेव्हलपमेंटचा योजना आणण्याचा प्रयत्न करीन. ताई, अगदी शेवटचा प्रश्न. मतदारांना प्रहार न्यूज लाईनच्या माध्यमातून तुम्ही नेमकं काय आवाहन करा? या प्रभागात महायुतीचे 4 उमेदवार आहेत. मी मतदारांना हेच आवाहन करीन की या महायुतीच्या 4ही उमेदवारांना निवडून द्या. आम्हाला निवडून दिलं म्हणजे विकासाला निवडून दिलं. कमल आणि धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून आम्हाला विजयी करा. धन्यवाद. धन्यवाद ताई, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर ह्या होत्या भाजपच्या प्रभाग क्रमांक 7 मधल्या उमेदवार तेजस्विनी पाटील. युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देताना युवा पिढी व्यसनांकडे वळू नये यासाठी त्या विशेष अर्थाने प्रयत्न करणार आहे. कॅमेरामन वैभव घाडीसह मी सुहास शेलार, प्रहार न्यूज लाईन, वसई विरार.